मित्रांनो, स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यात गेली 2 वर्षे सलग सायली अर्जुनची ठरलं तर मग मालिका बाजी मारत होती. टीआरपीमध्ये आघाडीवर असल्याने ही मालिका महाराष्ट्राची महामालिका म्हणून ओळखली जाते. यंदा ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमकडे सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून हॅट्रिक करण्याची संधी होती. पण अगदी थोडक्यासाठी ही संधी हुकली, कारण यावर्षी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे. खरं ठरलं तर मग मालिका सलग 3 वर्ष टीआरपीमध्ये टॉप करते. अशा मालिकेला या संपूर्ण सोहळ्यात फक्त एकच पुरस्कार मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. स्टार प्रवाहने हा सोहळा कसा वाटला असा प्रश्न विचारता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यावर ठरलं तर मगच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत नाराजी व्यक्त केली आहे. काहीही झालं तरी आमच्यासाठी ठरलं तर मग मालिका महाराष्ट्राची महामालिका आहे, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी अर्जुनला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अर्जुनला निदान एक तरी पुरस्कार डिझर्व करतो. गेल्या वर्षी सुद्धा त्याला अवॉर्ड दिलं नव्हतं, हे बरोबर नाही. ठरलं तर मग ही मालिका तुमची टीआरपीमध्ये टॉपर मालिका आहे आणि आज स्टार प्रवाह नंबर 1 मालिका यामुळेच आहे. त्याच मालिकेला अवॉर्ड दिला नाही. ठरलं तर मगच्या टीमकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. सायली अर्जुन खूप काही डिझर्व करतात. आमच्यासाठी महामालिका ठरलं तर मग आहे. सलग 3 वर्ष टीआरपीमध्ये आघाडीवर असणं ही सोपी गोष्ट नाही, अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर करण्यात आल्या आहेत. दरम्यान सायली अर्जुन आणि ठरलं तर मगचे चाहते हा सोहळा पार पडल्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर्षी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत. धन्यवाद.